करने वाले हैं और उन्होंने जमीन ले ली है। अभी जो एखादा घर जब बिल्डिंग डेवलप होती है, पुनर्विकास होता है, शहरी डेवलपमेंट में जाती है, तो क्या करते हैं, आपको जो जमीन उनको मिली है, आपको पता है, आप व्यापारी हो गए कि कैसी। You are watching Media Publicity News. रेडी रेगनर रेट तो कंपलसरी है और उनको जो जमीन मिली है वो रेडी रेगनर रेट के 10% या 25% में मिली है। 1 लाख की जमीन होगी तो 10,000 में या 25,000 इतना। धारावी विधानसभा सीट से कांग्रेसी उम्मीदवार डॉक्टर ज्योति गायकवाड़ को अब धारावी के व्यवसायियों का भी साथ मिला है। धारावी के व्यवसायियों ने एक मीटिंग के बाद महाविकास आघाड़ी से कांग्रेस की उम्मीदवार डॉक्टर ज्योति गायकवाड़ को समर्थन दिए जाने का फैसला लिया है। ज्योति ने इनके इस निर्णय के बाद और उनकी शिकायतों और समस्याओं को दूर किए जाने का आश्वासन दिया है। इस बैठक में कांग्रेस नेता और स्थानीय विधायक वर्षा गायकवाड़ समेत अन्य व्यापारीगण उपस्थित रहे। इस अवसर पर वर्षा गायकवाड़ ने धारावी के सभी व्यापारियों को ज्योति गायकवाड़ को जिताए जाने की अपील की है। वडाला, देवना, कुर्ला, मड मालवनी ऐसे जगह पे उन्होंने जमीन ली है। ये सब जमीन कैसी है? ये सब जमीन सॉल्ट पैन की है और डंपिंग ग्राउंड की है और नॉन डेव्हलपिंग झोन। ही जी मीटिंग होती ही पूर्णपणे व्यापाऱ्यांची होती आणि मी जर बघितलं असेल तर आम्हाला वेगळ्या तऱ्हेचं वातावरण आहे। कारण आमचे आणि धारावीचं नातं हे थोडं वेगळं नातं आहे। आमचं हे नातं आहे पारिवारिक नातं आहे आणि पारिवारिक नातं असल्यामुळे सातत्याने लोकांचं आम्हाला प्रेम मिळालं आहे, लोकांचा आशीर्वाद मिळाला आहे आणि मी अपेक्षा तीच करते की येणाऱ्या दिवसातसुद्धा लोक मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आपल्या भरभरून आशीर्वाद देतील। लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जातो आहोत। त्याचबरोबर छोट्या छोट्या मीटिंग्सला करत आहोत फॉरम। पण आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक घरापर्यंत जावं आणि धारावीचा विकास हा धारावीकरांसाठी असावा ही मागणी घेऊन आम्ही सातत्याने जात आहोत आणि मला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात लोक 23 तारखेला मतदान करतील, त्याच्यामध्ये आम्हाला भरभरून आशीर्वाद ही निवडणुकीची लढाई तुम्ही कशा पद्धतीने आणि विरोधकांना तुम्ही सामना करणार आहात? अपक्षही उभ्या पक्षाचेही उमेदवार आहेत आणि महायुतीचेही नाही, बिलकुल प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे। त्यामुळे उमेदवार उभे असले तरी सुद्धा शेवटी ही लढाई महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही लढण्याचं काम करत आहोत। एका तऱ्हेने ही लढाई एका मोठ्या व्यक्तीच्या विरुद्ध आहे, कारण आमच्या विरुद्ध अडाणी यांच्याशी लढण्याचं एक मोठं युद्ध आम्ही या ठिकाणी महायुद्ध सुरू आहे। यासाठी हे युद्ध सुरू आहे की धारावीच्या नावाखालीच्या मुंबईमधल्या मोक्याच्या जागा मोफत दरामध्ये घेण्याचं काम चाललेलं आहे। एक मोठा मुंबईचा हा स्कॅम्प आहे आणि ज्याच्या माध्यमातून पूर्ण जगामधल्या जे आहे तो मला वाटतं एवढा मोठा स्कॅम्प कुठलाच नसेल। काल मी कलिन्यामध्ये सुद्धा होते, परवा रात्री कलिन्यामध्ये तुम्ही जाऊन बघितलं पाहिजे। माझं पत्रकारांना सुद्धा सांगणं आहे ज्या तऱ्हेने ते बिल्डिंगमध्ये राहणारे जे एअर इंडियाचे कर्मचारी आहेत, जे सेमी गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, त्यांना 48 आवर्स नोटीस देऊन त्यांना घराबाहेर काढण्याचा एक प्रयत्न झाला। ते त्या ठिकाणी गेले। हीच आम्हाला भीती आहे की उद्या धारावर सुद्धा हीच परिस्थिती येऊ शकते। त्यांना कुठल्याही तऱ्हेचं रिहॅबिलिटेशन किंवा कुठल्याही तऱ्हेचे पर्यायी जागा न देता त्यांना त्या ठिकाणी काढण्याचं काम चालू आहे आणि सेमी गव्हर्नमेंटचे अधिकारी फाईट करतात। कारण मागील काळामध्ये सुद्धा त्यांना पाण्याचं कनेक्शन कापणं, इलेक्ट्रिसिटी कापणं, मग कोर्टातून जाऊन त्यांनी ते पुन्हा बसवणं, नंतरच्या काळामध्ये त्यांचे पॅसेज, त्यांचं प्रमोशन, त्यांची ग्रॅज्युटी, त्यांची पेन्शन या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना त्रास देणं, आज सुद्धा त्यांना त्रास देणं चालू आहे। शेवटी असं आहे की फक्त 185 एकर जमीन एअर इंडिया कॉलनीची म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्रास दिला जातो। आज आम्ही 550 एकरमध्ये जे आहोत धारावीमध्ये बसलेलो आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त धारावीच्या नावावरती 1500 एकरची जमीन जी आहे ती त्या ठिकाणी अडाण्या देण्याचं काम झालेलं आहे। या सगळ्या स्कॅमचा पुन्हा एकदा चौकशी व्हायला पाहिजे आणि याच्या माध्यमातून मुंबईकरांवरती जो अन्याय चाललेला आहे, मुंबईकरांच्या येणाऱ्या काळामध्ये घराची जी समस्या मोठी होणार आहे आणि धारावीकरांना विस्थापित करून धारावीच्या नावावर मोठ्या प्रमाणामध्ये जे लूट चाललेली आहे त्या लुटीसंदर्भात आम्ही आवाज उचलतो। आम्ही प्रयत्न करतात की धारावीमधल्या माणसाला घर, आता तुम्ही बघितलं असं व्यापारी होते, आमचं म्हणणं आहे की धारावीमध्ये घर असेल, दुकान असेल किंवा धारावीची इंडस्ट्री, कारण धारावी मायक्रो फायनान्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून 100 कोटी रुपये जे आहे ते महाराष्ट्राने देशाला देते। त्याच्या माध्यमातून एक मोठा बिझनेस हब या ठिकाणी तयार झालेला आहे। तुम्ही जर बघाल तर धारावीची इडली पूर्ण मुंबईभर जाते, धारावीचे लेदर जगप्रसिद्ध आहे, धारावीचं गार्मेंट दुनियामध्ये जातं, धारावीचे बनवलेले दिवे, मटके, हे पॉटरी इंडस्ट्री हे पूर्ण दुनियामध्ये फेमस आहे। दिवाळीच्या काळामध्ये असेल किंवा सणासुदीला लाईन लागते आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की इथली धारावीची जे स्वरूप आहे ते टिकलं पाहिजे, धारावीचा जो इसेन्स आहे तो टिकला पाहिजे, त्यासाठी आम्ही येणारा काळ प्रयत्न करतो। तक्रार आम्ही केली, तक्रार मी 2दा स्वतः फोन केला, त्याच्यानंतर सुद्धा तिथे लोक पोहोचलेले आहेत निवडणुकीच्या आयोगाचे आणि मग शेवटी मी 3ऱ्यांदा फोन करून सांगितलं की मी 2दा तक्रार केलेली, मी 3ऱ्यांदा तक्रार करते, तुमची लोक तिथे पोहोचलेत मॅडम। मला समोर बघतो आम्ही तिथे कोणीही पोहोचलेलं नाही
त्यामुळे आयोगाला, मी मुख्य निवडणूक आयोगाला माझं सांगणं हेच आहे की आपण या गोष्टीमध्ये लक्ष दिलं पाहिजे. तक्रारी जेव्हा माणसं करतात त्यावेळी त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. दुर्दैवाने अशा माध्यमातून पारदर्शक इलेक्शन पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि मला अपेक्षा आहे की महाराष्ट्रातलं इलेक्शन हे सुदृढ असावं, पारदर्शक असावं आणि मी जसं अपेक्षित करते संविधानिक असावं. लगातार जिस तरीके से कलीना में जो घटना घटी उसके बाद धारावी को एक डर सता रहा है कि अगर उनके साथ भी ऐसी घटना होती है तो उनका सहारा कौन है? अरे बिल्कुल हम सहारे, हम तो कलीना के लिए भी जाके बैठ के आए क्योंकि कलीना की घटना आप देखे होंगे तो इतनी भयानक थी. 2 लड़कियां अंदर स्टील करके गए बाहर से. ऐसा होता है क्या? वैसे बाजू में दूसरी बिल्डिंग में परसों उससे पहले एक दिन 2 लड़के अंदर थे. तो ऐसा होता है क्या? कोई ये कितना अनमानवीय बिहेवियर है कि किसी को आप अंदर रख के जा रहे हो, किसी का कुकर आप गैस पे चढ़ा हुआ है, गैस भी बंद नहीं करने दे रहे हो, जाके लॉक करके आ रहे हो, सील लगा रहे हो. अरे कम से कम वो इंसानियत तो रखो. वो आपके गवर्नमेंट के सब वर्कर है, उनकी फैमिली है. 58 ईयर्स तक उनको घर मिलना उनका अधिकार है. सिर्फ इनको जमीन चाहिए इसलिए उनके साथ अन्याय हो रहा है, ये सही नहीं है. और 48 आवर्स का कभी भी जिंदगी में कोई नोटिस नहीं होता है. कम से कम आपको 1 महीने या 1.5 महीने का नोटिस देना पड़ता है. ये लग रहा है कि लगातार इनकी तरफ से दादागिरी चल रही है. दादागिरी तो चल रही है, लेकिन दादागिरी के सामने लोकशाही चलेगी तो सब खत्म हो जाए.